अनु 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 शांत हो. कोण आहे? कोणी नाहीये, कोणी नाहीये, आपणच आहोत, कोणी नाहीये. आदू पाणी पाणी पी पाणी. नाही होणार माझ्याच्यानी, मला नाही होणार. अनु अनु असं म्हणू नकोस. मग जे काही करावं लागतंय त्यात आपला नाईलाज आहे की नाही. आपल्याला त्या बाबाचं ऐकावं लागणार. अनु मला भीती वाटते. नाही नाही अनु अनु असं घाबरून चालणार नाही. बघ मला एक गोष्ट माहिती आहे की तू ना खूप स्ट्रॉंग आहे. अरे हा एक बाबा काय, असे 100 बाबा आले ना तरी छाताडावर नाचशील तू त्यांच्या. करावं लागणार अनु. स्वतःला स्ट्रॉंग बनव. बरी दिसते सर. फक्त तुझ्या मनातली ही भीती, तो गोंधळ ते तुझ्या चेहऱ्यावर दिसू देऊ नकोस. कळतंय की तू आनंदाने तयार झाली नाहीयेस, पण असं समज की तुझ्यासाठी ही एक लढाई आहे आणि तू योद्धा आहेस. देवा, ही लढाई लढण्याचे बळ मला दे. माझ्या मनातली भीती संपून मला धैर्य दे. कुठे झालीस तू? ते दद्दो बाबाच्या ऑफिसला. एवढं आवरून म्हणजे असं रेडी होऊन जायची काय गरज आहे? सांगितलंय त्यांनी तसं. त्याने असं सांगितलंय? हो. अविनाश, नका ना चिडू. आणि काय करू? दुसरा काही पर्याय आहे माझ्याकडे? शांत व्हा प्लीज. काय ना अनु, रेवती त्या बाबाकडे अडकली नसती तर हे सगळं करायची गरजच नव्हती. मला एकच वाटतं ना, या पूर्ण सिच्युएशन मध्ये माझा नाईलाज आहे. तुम्ही कशाला मला एवढं एक्सप्लेनेशन देताय? नका तुम्ही गिल्टी फील करून घेऊ. प्रथमचा मोबाईल घेतलाय मी, हे बघा. आणि मला कळतंय तुम्हाला काय वाटतंय ते. माझ्या मनात आत्ता या क्षणी काय चाललंय नाही कळत आहे तुला. अविनाश प्लीज. लक्षात घे अनु, कुठल्याही क्षणी, अगदी कुठल्याही क्षणी तुला असं वाटलं, काही मनात शंका जरी आली ना तरी लगेच मला फोन करायचा. हा, लगेच येणार. करीन. आणि हो, आईंच्या समोर काही बोलू नका. कळतंय ना? अहो, आईंशी जरा. काय ग, एवढा नटापटा करून कुठे निघालीस? मंदिरात चाललोय. कशाला? कशाला जातात? पूजा करायला जातात ना, मग पूजा सांगायला चाललोय घरासाठी. काय पूजा? पूजाच सांगायची आहे ना, मग त्यासाठी असं एवढं नटून थटून जायची काय गरज आहे? मंदिरात असं नटून थटूनच जातात वहिनी. जा बाई जा. हे बघ, देवाला चांगला नमस्कार कर आणि सांग, माझी रेऊ सुखरूप घरी परत येऊ दे. आई नका ना काळजी करू. वहिनी, आईंची औषधं काढून ठेवली, वेळेत द्या ना तुम्ही. हो देईन ना ग, मी देईन वेळेत. हा चला आई, औषधं देते. या औषध. बरं आई, हं? मंदिरानंतर मी क्लासला जाणार आहे, यायला उशीर होईल.
ठीक आहे. चला चला. झाला असेल तुझा सगळा फॅमिली ड्रामा करून, तर नवरा बाहेर वाट बघतोय, बघा काय ते. आई नीट जा आणि स्वतःची काळजी घे प्लीज. नको काळजी करूस. आजीकडे लक्ष देशील. सॉरी, काही वाटलं तर प्लीज फोन कर. अविनाश, मी हे जे काही करते ते आपल्या घरच्यांसाठी करते. काही वाटलं तर फोन करेन. हो हो हो, लाल रंग माझा आवडता. आनंदी आनंद. आता मी थांबणार नाही. जे करायचंय ना ते आजच करणार. आनंदी आनंद. या नीच माणसाचा खरा चेहरा जगासमोर आणण्यासाठी आज मला जे काही करावं लागेल ते मी करणारच. अरे अनुप्रियाजी, तुम्ही आलात? आनंदी आनंद. नमस्कार. अहो, किती आतुरतेने वाट बघत होतो मी तुमची. चला आपण माझ्या केबिन मध्ये बसूया. रेवती का दिसत नाहीये? बाबांनी मुद्दाम त्यांना बाहेर येऊ दिलं नसेल का? काय झालं अनुप्रियाजी? काही नाही. अहो मग चला, माझी केबिन सुद्धा तुमची वाट बघते. या. हो चला. बसा बसा. अहो तुम्हाला कल्पना नाहीये आम्ही किती आतुरतेने तुमची वाट बघत होतो. आम्ही? अहो म्हणजे मी आणि माझी केबिन. ओ हो हो. बरं ते जाऊ दे. मला सांगा तुम्ही काय घेणार, चहा की कॉफी? तुमचं दिव्य जल सोडून दुसरं काही घेईन ज्याने मला चक्कर येणार नाही. म्हणजे तुम्हाला सगळं कळलंय. अनुप्रियाजी, तुम्हाला त्या अलीबाबाची गुहेची गोष्ट माहितीये का? म्हणजे माणूस गुहेत गेला की गुहेचा दरवाजा बंद होतो आणि माणूस बाहेर परत येऊ शकत नाही. हो, पण त्याला एक मंत्र सुद्धा होता ज्याने गुहेतला माणूस बाहेर जाऊ शकत होता. पण आमच्या गुहेचा मंत्र वेगळा आहे. बंद हो जा सिम सिम. म्हणजे माणूस एकदा का गुहेत गेला की परत बाहेर. हो ना, ते दिसतच आहे. आमची रेवती तरी कुठे आली अजून परत? अहो, का उगाच त्या रेवतीचं नाव घेऊन तुम्ही बोर करताय? आता बघा ना, अहो तुम्ही माझ्यासाठी किती छान नटून बाबा प्लीज. राहू दे ना, एवढ्याने काय होतंय? नाही बाबा, मी तुम्हाला सांगितलं ना, तर मला थोडा वेळ हवाय. काय ना, परपुरुषाचा स्पर्श म्हटलं की जरा बिचकायला होतं. मला सवय नाहीये ना या सगळ्याची. आई वडिलांनी तसे संस्कार केले नाहीत ना आमच्यावर. अहो ते सगळं जुन्या काळात. आता एवढी देवाणघेवाण चालतेच. आणि काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी द्यावं लागतच ना. हो ना, हल्ली सगळंच वाढलंय. विकृत विचारांची माणसं वाढली आहेत, त्यांचे अन्याय वाढले आहेत, सगळंच वाढलंय. म्हणूनच तर आमच्यासारखी माणसं जन्माला येतात.
तुम्हाला सांगतो अनुप्रियाजी, आजकालची माणसं आहेत ना, स्वतःचे प्रॉब्लेम फेस करायला तयारच नसतात. जरा काही झालं की रडत आमच्याकडे येतात, आमच्यावर विश्वास ठेवतात. म्हणजे आता कुणावर तरी विश्वास ठेवायचा ना, तर दद्दोबाबांवर विश्वास ठेवायचा. अहो, आम्ही सांगू त्याची पूजा करतात, मागू तेवढे पैसे देतात, आमची पूजा करतात. आता योगायोगाने त्यांची कामं होतात देखील. पण त्यांना काय वाटतं, आणि त्यांना वाटतं हा बाबाचा चमत्कार आहे. मग काय, आम्हाला आणखीन डोक्यावर घेतात. मग ही लोक बाहेर जाऊन 4 माणसांना सांगतात, मग ती 4 माणसं आणखीन 4 माणसांना सांगतात. मग अशी 4ची 8, 8ची 16 आणि 16ची 32 होतात. अनुप्रियाजी, हजारो लोक माझे भक्त आहेत. त्यांना असं वाटतं त्यांची माझ्यावर श्रद्धा आहे, पण ही श्रद्धा नाही, अंधश्रद्धा आहे. त्यामुळे या जगात काही झालं ना, तरी हा दद्दोबाबा कधीच पकडला जाऊ शकत नाही. आणि चुकून जर का पकडला गेलाच तरी लगेच सुटणार. तुम्ही तर पाहिलंच आहे. अहो, जिथे खून सुद्धा असा पसतो, तिथे फसवणुकीचं काय घेऊन बसलात तुम्ही? खरंय, हल्ली खून, बलात्कार सगळंच पचतं. आणि हे सगळं करणारे गुन्हेगार सिस्टीमकडून पोसले जातात. व्यवस्था विकत घेता येते, कायदा हातात घेता येतो, आणि समाजाला लागलेली ही कीड दूर होत नाही तर वाढत जाते. अननोन नंबर. अनुनी तर केला नसेल. हॅलो अनु. नकोय मला लोन, ठेवा फोन. सगळं व्यवस्थित असेल ना? फोन का करत नाही अनु? माणसाने कसं सगळ्याचा आनंद घेत जगावं, जे दिसेल ते आपलं म्हणावं. म्हणजे एक ना एक दिवस ते आपल्याला मिळतच. आणि एकदा का ते आपल्याला मिळालं की मग हळूहळू चवी चवीनच त्याचा आनंद घ्यावा. मी लुटतो तसा. गोड असलं. आजचा काय प्लॅन आहे तुमचा? काय हो, काय विचार काय तुमचा? नाही, डायरेक्ट प्लॅन विषयी विचारताय म्हणून म्हटलं. नाही, कसं आहे ना बाबा, तुमचा सहवास हवा असेल तर तुमचं स्केड्यूल करायला पाहिजे ना. म्हणजे मलाही सवय होईल, अंदाज येईल. हो, प्लॅनिंग. सांगतो. आज माझ्या काही मीटिंग्स आहेत. सगळ्यात आधी मी माझ्या एका भक्ताला भेटायला जाणार आहे. तिथून माझा सत्कार आहे, तिथे जाणार आहे. आणि या सगळ्या ठिकाणी तुम्ही माझ्या बरोबर यायचं. आवडेल तुम्हाला? कसं आहे ना, सोबत आले तरच तुमचा सहवास लाभेल ना. चालेल मला. आणि हो, डिनर आपण एकत्रच करूया. म्हणजे तुम्हाला माझ्या आणि मला तुमच्या आवडीनिवडी कळतील ना, म्हणून म्हटलं. डन. अहो, तुम्ही तर माझ्या मनातलं बोललात. जाऊया, डिनरला जाऊया. चायनीज, मॅक्सिकन, इटालियन, तुम्हाला काय हवं ते खाऊया. आणि डिनरच्या आधी थोडंसं रंगीत पाणी. तुम्ही मिस्टरांना कंपनी देत असालच ना घरी? नाही, म्हणजे मी घेत नाही कधी, पण तुम्ही आग्रह केलायत म्हणून नक्की घे. परत बोला. आग्रह केला म्हणून घे. नाही नाही, एक शब्द गाळलात तुम्ही तो. तुम्ही आग्रह केलायत म्हणून. आनंदी आनंद, आनंदी आनंद. कशाने का होईना तुम्ही तयार झालात यातच मला आनंद आहे. आणि प्रियाजी, दिवसभर तुम्ही माझ्या सोबत असणार. हो, म्हणजे दिवसभर आनंदी आनंद, आनंदी आनंद. चला, मीटिंगची वेळ झाली, निघूया. आमदार साहेबांना भेटून येऊया. तुम्ही असं कराल का? तुम्ही पुढे व्हाल, मी आलोच. हो, चालेल. आलोच. हॅलो भोसले, तो पाटकर गेला काय? गेला आत्ताच गेलाय.
मग आता येतो आम्ही. आम्ही म्हणजे अजून कोणाला घेऊन येत आहे? अहो, एक चंचल मासोळी सोबत घेऊन येतोय. म्हणजे त्या पाटकरची बायको हो, अनुप्रिया पाटकर. आनंदी आनंद, आनंदी आनंद. आजही रेवती कुठे दिसत नाहीयेत. नक्की इथेच आहेत ना त्या, की बाबांनी त्यांना वेगळीकडे कुठे ठेवलं असेल? रेवती, रेवती, वहिनी रेवती कशा आहात तुम्ही? तुम्ही ठीक आहात ना? रेवती इकडे बघा ना, त्या बाबाने तुम्हाला काही केलं तर नाही ना? काही केलेलं नाहीये मला वहिनी त्यांनी. रेवती, काय झालंय तुम्हाला? सत्य तुमच्या समोर असूनही तुम्ही असं का वागताय? तुम्हाला कळत नाही का तो माणूस फसवतोय तुम्हाला? रेवती प्लीज, सगळे अस्वस्थ. मी एकदा सांगितलंय ना तुला, मी ही जागा सोडून कुठेही येणार नाहीये. आणि मला एक कळत नाहीये, तू का सारखी सारखी इथे येतेस? तू जा बघू घरी आधी. रेवती ऐका ना माझं, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. तुमचा व्हिडिओ आहे त्याच्याकडे. काय बोलतीयस तू हे? ही सगळी घाण ना तुझ्या मनात आहे. बाबा ना अगदी सज्जन माणूस आहे ग वहिनी. हे असले घाणेरडे आरोप नको करूस त्यांच्यावर. मुळात ना मला कळतच नाही तू का आलीयस इथे. रेवती प्लीज समजून घ्या, मी तुमच्यासाठी आले. माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्याकडे पुरावा आहे. अनुप्रियाजी, काय सांगताय तुमच्या नणंदबाईंना? हा, म्हणजे आता तुम्ही सुद्धा माझ्या सोबत माझ्या सेविका म्हणून येणार आहात, हेच सांगताय ना तिला? हो, हेच सांगत होते. वहिनी तू पण. माझ्याकडे दुसरा पर्याय नाहीये. हो ना बाबा? अनुप्रियाजी, आपल्याला मीटिंगला खूप उशीर होतोय, निघूया का आपण? हो बाबा, या. चला. नाही नाही, सगळं ठीक असणार. सगळं ठीक असायलाच पाहिजे. अवी, सगळं ठीक असणार. सर काय झालंय? मी काल अनुला घेऊन दत्तोबाबांकडे गेलो होतो माफी मागायला. काय एवढं सगळं होऊन देखील? मग पर्याय दुसरा काही? रेवती त्या माणसाच्या ताब्यात आहे. उद्या जर काही झालं तर तो म्हणालाय 2 करोडचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आहे माझ्यावर. पण मला कळत नाही, म्हणजे याच्यात वाईट काय आहे? आपण चूक केली आहे. तो बाबा एवढा पॉवरफुल आहे, त्याच्या सभेमध्ये जाऊन आपण माती खाल्ली आहे ना, तर मग ठीक आहे, करायचा त्याचा इगो सॅटिस्फाय करायचा, जाऊन त्याला सॉरी म्हणायचं. काय आहे ना, तुला सांगतो, हा जो स्वाभिमान जो म्हणतो ना आपण, मला सांग ना, त्या बाबाची माफी मागितल्यानंतर माझ्या डोक्यावरची 2 करोड रुपयाची तलवार जर जाणार असेल, माझी बहीण माझ्या घरी येणार असेल, माझं जुनं आयुष्य मला परत मिळणार असेल, हरकत काय आहे जाऊन माफी मागायला? आणि जेव्हा की चूक आपली झाली आहे. सर, यात अनुवहिनींची काय चूक आहे? त्यांना का तुम्ही तिथे पाठवलं? त्या सभेमध्ये येऊन हा वासनानंद आहे, हा व्यभिचारी, हे मी म्हणालो होतो, ती म्हणाली होती. त्यामुळे तिनेच जाऊन माफी मागायला पाहिजे. नमस्कार आमदार साहेब, यायचं का आम्ही? या दत्तो बाबा या. बाबा तुमचीच वाट बघतोय कधीपासून. आनंदी आनंद, आनंदी आनंद. आनंदी आनंद, आनंदी आनंद बाबा. अनुप्रिया, हे जनतेचे लाडके आमदार रमाकांत भोसले. अगं, आपली अनेक कामं फक्त यांच्या एका शब्दावर होतात. अहो नाही, सगळी बाबांचीच कृपा. आणि भोसले साहेब, या अनुप्रिया आजपासून त्या माझ्याकडे माझ्या खास सेविका म्हणून काम करणार आहेत. मग काय बाबा, मग तर आनंदी आनंदच आहे. नमस्कार अनुप्रियाजी.
कधी आम्हाला पण तुमच्या सेवेचा लाभ घेऊ द्या की काय. बाकी लय भारी मेंटेन केलंय तुम्ही स्वतःला. तुम्ही मॅरिड आहेत असं वाटतच नाही बघा. माझ्या भक्ताचा फोन येतोय बहुतेक. मी आलोच मी. बरं, काय घेणार तुम्ही? चहा, कॉफी, सरबत किंवा अजून काही? नाही साहेब, काही नको मला. अहो असं काय करताय? पहिल्यांदा आलात तुम्ही आमच्याकडे, काहीतरी घ्या. अनोळखी लोकांसमोर खायला प्यायला मला जरा ऑकवर्ड होतं. कोण? मी अनोळखी? हो मॅडम, असं बोलून अपमान नका ना करू आमचा. अहो बाबा म्हणजे आमचे जुने दोस्त आहेत आणि तुम्ही त्यांच्या दोस्त म्हणजे माझ्या पण दोस्त आहेत. आणि आमच्या दोस्तीचा एक छोटासा रूल आहे, आम्ही सगळं शेअर करतो बघा, अगदी बाबाच्या सेविका सुद्धा. हा? हो का? अरे वा. ते साहेब, बाबा आणि तुम्ही बाबांच्या सेविका शेअर करता म्हणजे नक्की काय करता? तेवढीच गंमत जम्मत हो, देवाण घेवाण. त्याचं कसं आहे, लोक आमच्याकडे येतात त्यांची रखडलेली कामं घेऊन आणि त्याच्यामध्ये जास्त बायकाच असतात आणि बाकीचे बरेच जण त्यांच्या बायकांना पुढे ढाळतात. त्यांना असं वाटतं की बाई गोड गोड बोलली की त्यांची कामं होतात आणि मग काय, आम्ही पण गोड गोड बोलून आम्हाला जे पाहिजे ते त्यांच्याकडून करून घेतो. समजलं की नाही? अगदी सख्खे मित्र शोभता तुम्ही. आहे की नाही? अहो समजे हेच म्हणतात. आणि तुमच्या मिस्टराचं काम पण माझ्याकडेच आहे आणि ते खूप मोठं काम आहे. आपण तुम्ही काळजीच करू नका हो, मी आणि बाबा आहेत ना, आम्ही त्यांचं संपूर्ण आयुष्य सेटल करून देऊ शकतो. काय कळतंय ना? देवाण घ्यावान.